बाहुड मिणम सुध केवली भणिदम नमस्समय साराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे. समयसार ग्रंथामध्ये आम्ही आता सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार बघत आहे. आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत आपण जे अनेक तऱ्हेने रंगभूमीवर येऊन गेले, आपलं सोंग घेऊन आले, त्यांची सत्यता ज्ञानाच्या माध्यमातून अनुभवली आणि आता ते सगळे सोंग निघून गेलेले आहे आणि कर्तृत्व भोक्तृत्व भावांना दूर करून असा हा ज्ञानमय आत्मा कसा आहे हे या सर्व विशुद्ध अधिकारात पाहायचं आहे. हा शुद्ध आत्मा जो आहे हा बंध आणि मोक्षाच्या रचनेपासून दूर आहे. म्हणजे सर्व द्रव्य कर्मांपासून भाव कर्मांपासून दूर असा हा आत्मा आम्हाला अनुभवता येतो का, हा या ठिकाणी आम्हाला सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराच्या माध्यमातून प्रयत्न करायचा आहे. आचार्यांनी आम्हाला पुरेपूर ते दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला तो तशा रीतीने अनुभवता यायला हवा आहे. संसारी दशा आणि मुक्त दशा या दोनही दशा कर्मसंयोगात होतात किंवा कर्मवियोगात होतात. आम्ही पहिला कलश त्या दिवशी सुरुवात केलेली आहे आणि या कलशाच्या अनुषंगाने आम्ही त्याची विवक्षा बघणार आहे की काय आचार्यांना या सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये सांगायचं आहे. जीवाची नेमकी अवस्था कशी आहे, या संयोग वियोगातून भिन्न असा हा आत्मा कसा आहे, निखळ स्वरूपाचा, स्वतःच्या अस्तित्वाला केवळ घेऊन असणारा, म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्वाचे हे सगळे विकल्प हटवून हा जीव कसा आहे, तो अपूर्व उत्कृष्ट अशा श्रेष्ठ या आत्म्याचं आम्हाला वर्णन या सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारात बघायचंय. पर्याय दृष्टीला देखील गौण करून किंवा गुणभेदांना देखील गौण करून निखळ शुद्ध अस्तित्व आत्म्याचं कसं असेल, त्या आत्मप्रभूंचं आम्हाला हे वर्णन या सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये बघता येणार आहे. सर्वप्रथम या कलशामध्ये सांगितलं की हा आत्मा आपल्याच असाधारण चैतन्याचा स्वामी आहे. हा अनादी अनंत एकरूप आहे, स्व आत्मरसाने परिपूर्ण आहे, त्याची महिमा सर्वोपरी आहे. तो आपल्या अचल ज्ञान किरणांनी स्वयं प्रकाशमान आहे, टंकोत्कीर्ण आहे. पाषाणातून मूर्ती प्रगट झाली. मूर्ती पाषाणात प्रथम पासूनच होती, परंतु मूर्तिकाराला त्या पाषाणातच मूर्ती दिसली आणि मग त्याची ती प्रत्यक्षामध्ये मूर्ती अवतरित झालेली आहे. एखादा चित्रकार असेल तर त्याला त्या कोऱ्या कॅनव्हास मध्ये देखील चित्राचा आभास निर्माण होतो. म्हणजे प्रथम ते चित्र त्याच्या मानसिक पटलावर निर्माण होतं आणि नंतर प्रत्यक्षामध्ये ते साकार होतं. त्याप्रमाणे आम्हाला देखील आमचा हा जो त्रिकाली शुद्ध आत्मा आहे, हा आमच्या मानस पटलामध्ये आम्हाला शुद्ध रूपाचा संसारी असताना सुद्धा, रागद्वेष सहित असताना सुद्धा, शरीराने अस्तित्वमान असताना सुद्धा त्याच्यापासून पृथक करून, वेगळा करून असा हा आम्हाला आत्मा आमच्या मनपटलावर अंकित करायचाय. तो आम्हाला प्रथमतः बघायचाय. म्हणजे आमच्या ज्ञान चक्षुमध्ये आम्हाला तो प्रत्यक्ष साकार झाला पाहिजे. असा हा आत्मा आजही आमच्या जवळ विद्यमान आहे आणि या दृष्टिकोनातून म्हणजे सगळ्यांना बाजूला करून आम्ही जर स्वरूप दृष्टीने, ज्याला म्हटलेलं आहे त्रिकाली द्रव्य दृष्टी, या दृष्टीने जर आम्ही आत्मतत्वाकडे बघितलं तर आम्हाला आमचं स्वरूप आजही या संयोग अवस्थेमध्ये देखील प्रतिभासित होऊ शकतं आणि मग प्रत्यक्षामध्ये
जेव्हा हे सगळे विकार, अज्ञान भाव, चारित्राचा विकार हा सगळा निघून जाईल, तेव्हा शुद्ध रूपामध्ये ते आमच्या जीवनात अवतरित होईल. आणि या गाथेमध्ये शुद्ध शुद्ध हा शब्द 2 वेळा आलेला आहे. याचा अर्थ तो भावकर्म आणि द्रव्यकर्मापासून देखील पृथक आहे, हे पाहायचं आहे. पंडित बनारसजी दासजी या कलशाबद्दल लिहितात, कर्मणिको करता है, भोगनिको भोगता है. म्हणजे करता पण आणि भोगता पण. जाकी प्रभुता में ऐसो कथन अहित है. आतापर्यंत कर्माचा करता आहे, कर्माचा भोगता आहे, असं ज्याचं कथन होतं, तर आत्म्याच्या या पवित्र आत्म्यामध्ये प्रभुता ज्याची आता प्रगट झालेली आहे, परम पवित्र असा जो आत्मा आहे, या आत्म्यामध्ये आता हे असं कथन म्हणजे करता भोगता मानणं हे कथन अहितकारी आहे, उचित नाही. ज्यामे एक इंद्रिय आदि पंचधा कथन नाही. ज्या आत्मतत्वामध्ये हा एक इंद्रिय आहे, स्थावर आहे, त्रस आहे, पंचेंद्रिय आहे, हे देखील कथन तिथे विवक्षित नाही. म्हणजे पर्याय दृष्टी देखील विवक्षित नाही. सदा निर्दोष बंध मोक्ष सो रहित आहे. तो बंधापासून जसा रहित आहे, तसा तो मोक्ष पर्यायी पासून देखील रहित मानल्या गेलेला आहे. आणि सदा निरंतर तो निर्दोष स्वभावी आहे. ज्ञान को ज्ञान समूह, ज्ञान को समूह ज्ञान गम्य है स्वभाव जाको. हा असा ज्ञान समूह रूप असलेला आत्मा हा ज्ञानानीच गम्य आहे, ज्ञान गोचरच आहे, आणि असाच हा याचा स्वभाव आहे. लोकव्यापी, लोकातीत, लोकमे महित आहे. हा लोकव्यापी आहे, याचा अर्थ त्रैलोक्यातील चराचर पदार्थांना जाणण्यामध्ये हा समर्थ आहे, आणि लोकमे महित आहे, त्याची महिमा अतिशय आहे. शुद्ध वंश शुद्ध चेतना के रस अंश भरो, ऐसे हंस परम पुनीतता सहित है. अशा प्रकारचा जो हंस आहे, नेहमी आत्म्याला उपमा जी दिली जाते ती हंसाची दिली जाते. कारण हंसामध्ये काही वैशिष्ट्य आहे की त्याची जीभ अशी असते, चोच अशी असते की तो चोचीने दूध आणि पाणी अलग करू शकतो. म्हणून त्याला स्वपरभेद विज्ञान ज्या जीवाला प्रगट झालेला आहे, त्या आत्म्याला हंसाची उपमा दिली जाते. म्हणून ऐसा हंस शुद्ध चेतना, ऐसे हंस परम पुनीतता सहित आहे. आता त्याच्यामध्ये परम पवित्रता असणार आहे. जो निहचे निर्मल सदा आदि मध्य अरु अंत. जो निश्चयाने निर्मल आहे आणि आदि मध्य आणि अंत यांनी रहित आहे, अर्थात जो अनादि अनंत आहे, सो चिद्रूप बनारसी जगत माही जयवंत है. असा तो आत्मा हा जगत माही जयवंत असो, या जगतामध्ये तो जयवंत असो. म्हणजे हा जो त्रिकाली आत्मा आहे, या त्रिकाली आत्म्याचं पंडित बनारसजी दासजींनी जय जयकार या ठिकाणी केलेला आहे. याचा त्रिकाली आत्मा हा माझ्या ज्ञानाचा विषय बनला पाहिजे. हा माझ्यासाठी ज्ञानगम्य आहे, निर्दोष आहे, बंध मोक्षाच्या पर्यायी रहित आहे, कर्ता कर्माच्या भेदानी सुद्धा हा रहित आहे. या पूर्वीच्या अधिकारामध्ये मंगलाचरणाच्या गाथेमध्ये ज्या ज्ञान ज्योतीचं स्मरण केलं होतं, ती केवल ज्ञान ज्योती किंवा सम्यक ज्ञान ज्योती रूपाने ते वर्णन होतं. पण इथे मात्र सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारात बंध मोक्ष रहित ज्ञानपुंज अशा आत्म्याचं स्मरण आहे. म्हणून 2 मंगलाचरणात, प्रत्येक मंगलाचरणात त्यांनी ज्ञानाचंच मंगलाचरण केलेलं आहे, पण संदर्भ हा त्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून ज्ञानज्योतीचं स्वरूप सांगितले आहे. इथे आता सर्व विशुद्ध ज्ञान दाखवायचं आहे, या दृष्टीतून त्यांनी इथे
बंध मोक्ष रहित ज्ञानपुंज आत्म्याचं प्रतिपादन केलेलं आहे. शुद्ध नयाचा विषय रूप ज्ञान स्वरूप आत्मा कर्तृत्व आणि भोक्तृत्व भावांनी रहित आहे. दुसरा, तो बंध मोक्षाच्या रचनेनी रहित आहे. परद्रव्य आणि परद्रव्याच्या समस्त भावांनी रहित असल्यामुळे शुद्ध आहे. कोणतेही गुणस्थान असो, कोणतीही पर्याय असो, आत्मा त्या पर्याय रचनेनी रहित आहे. तो चैतन्यमय आहे आणि स्वतःच्या आत्मतत्वाचा असा आम्हाला परिचय नाही आहे, अनुभव नाही, आणि म्हणून आम्ही अज्ञानी आहे. आम्हाला आचार्यांनी अनेक वेळेला याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही हा विषय आमच्यासाठी अगम्य आहे असं समजून आम्ही तो विषय ऐकून घेतला नाही. कदाचित ऐकून घेतला असेल, पण या कानाने ऐकलं आणि सोडून दिलं अशी ही परिणती झाली. ऐकल्यानंतर हृदयस्थ आमचा तो भाव झाला नाही आणि म्हणून भाव भासना रूप अशा या शुद्ध आत्मतत्वाची प्रतीती आमच्या जीवनात आली नाही. आणि म्हणून आचार्य वारंवार आम्हाला प्रेरणा करत आहे की अशा त्रिकाली आत्मतत्वाबद्दल तुला बहुमान तुझ्या अंतरंगामध्ये जागृत व्हायला पाहिजे. मी एवढा ऐश्वर्यशाली आहे, प्रभू आहे, विभू आहे हे मानून स्वतःची धन्यता आम्हाला अनुभवता यायला पाहिजे. अशी ही या सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराची पहिली कलशामध्ये मंगलाचरणाची भूमिका आहे. आता आचार्य या ठिकाणी दुसरा कलश ठेवतात आहे. 194 नंबरचा हा कलश आहे. कर्तृत्वं न स्वभावस्य चितो वेद इतृत्ववत् अज्ञानादेव कर्तायं तद्भावादकारकः. कर्तृत्वं न स्वभावस्य चितो वेद इतृत्ववत् अज्ञानादेव कर्तायं तद्भावादकारकः. याप्रमाणे हा चित स्वरूप आत्म्याला कर्तृत्व स्वभाव नाही, तद्वत कर्तृत्व देखील भोक्तृत्व स्वभाव देखील नाही. तो अज्ञानानेच करता आहे आणि अज्ञानाचा अभाव झाल्यानंतर तो अकर्ता आहे. जोपर्यंत जीवाला मिथ्यात्व कर्माचा उदय आहे तोपर्यंत जीवाजवळ क्षयोपक्षमिक अज्ञान आहे. दोन तऱ्हेचे अज्ञान आम्हाला ज्ञात आहे. एक आहे क्षयोपक्षमिक अज्ञान आणि दुसरं आहे औदयिक ज्ञान. जे मिथ्या दर्शनासोबत असलेलं आमचं ज्ञान आहे त्या ज्ञानाला क्षयोपक्षमिक अज्ञान म्हटल्या जातं. त्या ज्ञानाने मिथ्या दर्शनाची सोबत केली आणि म्हणून ते ज्ञान क्षयोपक्षमिक अज्ञान रूपाने म्हटल्या जातं. हे अज्ञान आम्हाला समीचीन वस्तुतत्व पाहू देत नाही, तशी मान्यता ठेवू देत नाही आणि आमच्या चारित्र्यामध्ये देखील बिघाड किंवा विकार उत्पन्न करायला हे समर्थ आहे. आणि दुसरं जे अज्ञान आहे हे औदयिक ज्ञान आहे. हे 1 ते 12 गुणस्थान पर्यंत औदयिक ज्ञान असणार आहे. जोपर्यंत हा जीव छद्मस्त आहे, अल्पज्ञ आहे, जोपर्यंत ज्ञान याच्याजवळ क्षयोपक्षमिक रूपाचं आहे तोपर्यंत ज्ञानावरण कर्माचा उदय काही ना काही प्रमाणामध्ये याच्या जीवनात सुरूच आहे. आणि तो उदय असल्यामुळे याला हे क्षयोपक्षमिक औदयिक ज्ञान 12व्या गुणस्थानापर्यंत असणार आहे. पण क्षयोपक्षमिक ज्ञान मात्र 4थ्या गुणस्थानापर्यंत म्हणजे 3 गुणस्थानपर्यंत असणार आहे. 4थ्या गुणस्थानात त्याचं ते ज्ञान समीचीन झालेलं आहे, तिथे क्षयोपक्षमिक अज्ञान असणार नाही. म्हणजे 4थ्या गुणस्थानात जशी सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की जीवाचं ते ज्ञान समीचीन ज्ञान म्हटल्या जाणार आहे. म्हणून छडालाकारांनी म्हटलेलं आहे की सम्यक साथे ज्ञान होय पै भिन्न आराधो लक्षण श्रद्धा जान दुहुमे भेद अबाधो. सम्यक साथे ज्ञान म्हणजे सम्यक्त्वासोबत
जे ज्ञान आहे ते ज्ञान समीचीन आहे आणि युगपत होतेही. युगपत होणार आहे म्हणजे ज्या समयात सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली त्याच समयात ज्ञान देखील समीचीन होणार आहे. उदाहरण समजा आपण एखादं याच्याबद्दल पाहू म्हटलं तर एखादी समजा आपल्याजवळ कोणता ॲफिडेव्हिट आहे किंवा अजून काही आपल्याजवळ एखादा कागद आहे आणि हा कागद जर त्या व्यक्तीच्या सहीनिशी नसेल, शिक्क्यानिशी नसेल, तर आम्हाला तो कागद ग्राह्य धरला जात नाही. पण जसा त्याच्यावर शिक्का आला, मजकूर तोच आहे, मजकूर बदललेला नाही, फक्त त्या ठिकाणी स्टॅम्प लागला. स्टॅम्प लागल्याबरोबर तो आमचा कागद व्हॅलिड झाला, सत्यता त्याची आहे असं मानल्या गेलं. म्हणजेच ते आमचं कागदावर लिहिलेलं काही आहे ते योग्य आहे हे तिथे म्हटल्या गेलं. वास्तविक मॅटर जुनं होतं तेच आहे, पण शिक्क्याचा तो कमाल आहे. त्याप्रमाणे या सम्यक दर्शनाचा ठप्पा ज्या वेळेला ज्ञानावर पडला त्यावेळेला ते ज्ञान सम्यक ज्ञानामध्ये परिवर्तित झालं. ज्ञान तेच आहे, ज्ञानात काही बदल नाही, पण तेच ज्ञान सम्यक दर्शन झालं की समीचीन म्हटल्या जाणार आहे. आणि तोपर्यंतचे जे ज्ञान असणार आहे मिथ्यात्व अवस्थेत 1 ते 3 गुणस्थांपर्यंत ते आमचं क्षायोपक्षमिक अज्ञान आहे. औदयिक अज्ञान आम्हाला विपरीत ज्ञान करवत नाही, पण क्षायोपक्षमिक अज्ञान मात्र आमचं ज्ञान विपरीत करतं. म्हणून तोपर्यंत तो पराच्या कर्तृत्व आणि भोक्तृत्व भावामध्ये अडकलाय, ही त्याची विपरीत मान्यता आहे. आणि जेव्हा सम्यक प्राप्त होते तेव्हा त्याचे ज्ञानही सम्यक होते आणि मग तो स्वतःकडे परकर्तृत्व घेत नाही. रागादी आत्म्याचे विकारी भाव आहे, त्याचं उपादान कारण जीवच आहे आणि पराचं कर्तृत्व तो घेतो. तर आता 2 कर्तृत्व तो घेतो आहे, रागाचंही कर्तृत्व घेतो आहे आणि परव्यक्तीचंही तो कर्तृत्व घेतो आहे. पण या 2 मध्ये अंतर असणार आहे. रागादी जे आहे ते आत्म्याचे स्वीकारी भाव आहे, म्हणून त्याचं उपादान कारण जीवच आहे. अशुद्ध निश्चयाने आत्माच त्याचा कर्ता आहे. पण परद्रव्याचा जो स्वतःला कर्तृत्व मानतो किंवा भोक्तृत्व मानतो हा तर आत्म्यापासून अत्यंत पृथक आहे. दोघांनाही एका कोटीत टाकणे योग्य नाही. अज्ञानी आत्मा हा परद्रव्याचा कर्ता होऊ शकत नाही. ज्ञानी तर होत नाही, पण अज्ञानी तरी परद्रव्याचा कर्ता होतो का? तर या ठिकाणी हे सांगतात की अज्ञानी देखील परद्रव्याचा कर्ता होऊ शकत नाही. अज्ञान दशेमध्ये त्याला स्वरूप बोध नाही. परपदार्थांच्या संचयात निर्माणात तो फक्त निमित्त मात्र आहे, पण तो स्वतःला त्या ठिकाणी कर्ता मानतो आणि या अज्ञान मान्यतेमुळे तो जीवनात दुःखी बनतो. तो पराला आपल्या अनुकूल करण्याचा प्रयत्न करतो, त्यात इष्टानिष्ट कल्पना करतो आणि त्यानुसार जर झाले नाही तर हा दुःखी होतो. तशा प्रकारे परद्रव्यांचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे घेणं हे अयोग्य आहे. ही गोष्ट या कलशामध्ये सांगितलेली आहे. अज्ञान अवस्थेत तो स्वतःकडे कर्तृत्व घेतो आहे. आता हेच आचार्य म्हणजे आचार्य हेच आत्म्याचे अकर्तृत्व आगामी गाथांमध्ये दृष्टांतांनी स्पष्ट करत आहे. 4 गाथा आहे. दवीयं जम उपपज्जति गुणे हितं होतेहिं जानसु अन्नन्नं जह कडयादिहिंदु पज्ज एहिं कणयमय नन्मेह जीवस्या जीवस्य जे परिणामातु देसिदासुत्ते तं जीवमजीवं वा तेहि मन्नन्नं व्यानाहि न कुदोचिवि अपन्नु जम्हा गज्जं न तेन सो आदा
उपादेदि न किंचिवी कारणमवितेन न सोहोदी कम्मं पडुच्च कत्ता कत्तारं तह पडुच्च कम्माणी उपज्जन्तीय नियमा सिद्धिदुन दिसदे अण्णा. जमदव्यम जे द्रव्य आपल्या गुणपर्यायांनी उत्पन्न होते ते द्रव्य त्या गुणांशी अभिन्न अनन्य अभेद आहे असं समजा. आता द्रव्य म्हटल्यानंतर द्रव्य कसं आहे तर द्रव्य हे आपल्या प्रदेशांमध्ये अनुस्यूत आहे, आपल्या गुणांमध्ये पण अनुस्यूत आहे आणि द्रव्याच्या प्रत्येक अवस्थेमध्ये देखील ते द्रव्य व्यापक रूपाने असणार आहे. आता जे द्रव्य आहे त्या द्रव्याची व्याख्या करताना गुणांच्या समूहाला द्रव्य असं म्हटल्या गेलेलं आहे. म्हणून ते द्रव्य आपल्या गुणांनीच उत्पन्न होतं आणि ते द्रव्य त्या गुणांशी अनन्य अभेद आहे असं समजा. अर्थात ते द्रव्य गुणमयच आहे, कारण गुणांचा समूह म्हणजे द्रव्य आहे. जसे या विश्वामध्ये सुवर्ण द्रव्य आपल्या कडे वगैरे पर्यायांशी अभिन्न अनन्य असते. ते कडे वगैरे पर्याय सुवर्णच आहे तसेच द्रव्य समजावे. द्रव्य जे आहे ते गुण पर्याय संयुक्त असतं. द्रव्याची व्याख्या करताना जे द्रव्याच्या प्रत्येक प्रदेशात गुणांमध्ये आणि पर्यायींमध्ये व्यापक आहे त्याला द्रव्य असं म्हटलं जातं. मग आता त्याचे जे काही गुण होतात आहे त्या गुणांना देखील गुण देखील द्रव्यमय आहे, त्याच्याशी अभिन्न आहे आणि ज्या गुणांच्या द्रव्याच्या पर्यायी होतात आहे त्या पर्यायीशी देखील ते द्रव्य अभिन्न आहे. पण पर्यायीशी अभिन्न एक समयवर्ती आहे आणि द्रव्य गुणांशी अभिन्न त्रिकाली आहे. जसं जर आम्ही आत्मद्रव्य घेतलं तर आत्मद्रव्य ज्ञान दर्शन चारित्र सुख आदी गुणांनी संपन्न आहे. आता हे गुण द्रव्यासोबत नित्य राहणार आहे म्हणून द्रव्याचा आणि गुणांचा नित्य तादात्म्य संबंध आहे. पण समजा आम्ही त्या गुणांची पर्याय बघितली, ती पर्याय असणार आहे मतिज्ञान श्रुतज्ञान. ही पर्याय देखील जीव द्रव्याशी अभिन्न आहे पण ती एक समयवर्ती आहे, कारण पर्यायीचं अस्तित्व तेवढंच आहे. ती तादात्म्य रूप आहे, द्रव्यापासून पृथक होऊ शकत नाही म्हणून तिला कादाचित्त तादात्म्य संबंध किंवा अनित्य तादात्म्य संबंध असं म्हटलं जातं. आणि ही अशी जी काही आहे ही म्हणजे द्रव्याची ओळख आहे, द्रव्याचा परिचय आहे. म्हणून याप्रमाणे हे द्रव्य समजावं. याप्रमाणे जीव आणि अजीव द्रव्याचे जे परिणाम आहे ते शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. जीवाचे परिणामही सांगितले आणि अजीव द्रव्याचे परिणाम. जीवाचे परिणाम चैतन्य रूपाने राहणार आहे, अजीवाचे परिणाम जे असणार आहे ते स्पर्श रस गंध अजीवाचे अजीव रूपाने, पुद्गलाचे पाहिलं तर स्पर्श रस गंध वर्ण रूपाने, धर्मद्रव्याचे पाहिले तर त्या त्या गुणरूपाने तशा प्रकारचे परिणाम त्या द्रव्याचे नित्य होणार आहे आणि त्या रूपाने तो प्रतिसमय परिणत पण होणार आहे. पर्याय आहे आणि द्रव्य नाही असं नाही, द्रव्य आहे आणि पर्याय नाही असंही होऊ शकत नाही. द्रव्य आहे तिथे गुण पण आहे आणि पर्याय पण आहे, अशा रीतीने त्यांचं अस्तित्व हे युगपत विद्यमान आहे आणि त्या परिणामांशी ते द्रव्य जीव असेल किंवा अजीव असेल अभिन्न आहे, एकरूप आहे. ज्या अर्थी तो आत्मा कुणापासूनही उत्पन्न झालेला नाही. आम्ही जर आत्म्याचं अस्तित्व बघितलं तर हे जे आत्मद्रव्य आहे हे आत्मद्रव्य कोणत्या द्रव्यापासून उत्पन्न झालं,
त्याचं उत्तर आम्ही देणार आहे की द्रव्य जे आहे ते स्वयंभू आहे, अकृत्रिम आहे, कुणीही त्याचा करता नाही. या विश्वामध्ये हे स्वतःसिद्ध रीतीने आणि कोणत्याही परद्रव्याशिवाय याचं अस्तित्व नित्य राहणारच आहे. असंच जीवद्रव्याचं जसं लावलं तसं साही द्रव्यांबाबत आम्ही हे कथन करू शकतो. म्हणून आत्मा अन्य कुणापासूनही उत्पन्न झाला नाही, त्या अर्थी तो अन्य कुणाचंही कार्य नाही आणि तो आत्मा अन्य कुणालाही द्रव्यास उत्पन्न करत नाही. बाकीचे जे द्रव्य आहे, अजीव द्रव्य, जीवानी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य जीवद्रव्यात नाहीच आहे. अजीव द्रव्य देखील 5 तऱ्हेचे अजीव द्रव्य, उद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल, हे 5ही अजीव द्रव्य आपल्या स्व अस्तित्वानीच या लोकामध्ये विद्यमान आहे. पुद्गल द्रव्य आम्हाला दृश्यमान आहे, काही पुद्गल अदृश्यमान चाक्षुष पण नाही, पण त्याचं अस्तित्व अनुमानाने आम्ही जाणू शकतो. तर अशी ही जी द्रव्य आहे ही या जगामध्ये स्वतः सिद्ध आहे. याच्या सिद्धीसाठी दुसऱ्या कुणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. हे अकृत्रिम आहे, याला कुणीही निर्माण केलं नाही. ज्याला आम्ही म्हणू शकतो की हे स्वयंभू आहे. याचं अस्तित्व नष्ट केल्याने देखील कधीही नष्ट होणार नाही. अशा रीतीची ही वस्तू व्यवस्था प्रथमतः आमच्या अंतःकरणात आम्हाला ठसवावी लागते की जे सत आहे ते अनादी अनंत आहे, ते कुणी उत्पन्न केलं नाही आणि त्याचा कुणी नाशही केला नाही, करू शकत नाही. आणि जे असत आहे त्या असतची कुणी उत्पत्ती करू शकत नाही. याशिवाय एका द्रव्यामधून काही गुण किंवा काही पर्याय दुसऱ्याला देता येत नाही आणि दुसऱ्या गुणांच्या काहीही पर्याय या जीवामध्ये देता येत नाही. आम्ही हे अज्ञानेनी मानतो की मी याला अशा प्रकारचं देऊ शकतो, करू शकतो, पण हा आमचा केवळ अज्ञान भाव आहे. वस्तू स्वभावाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर प्रत्येक वस्तूची स्वतंत्रता प्रति समय अबाधित रीतीने कायम आहे. त्याच्यामध्ये आम्ही काहीही फेरफार करू शकत नाही. हे सगळं जग जे चाललेलं आहे हे एका सिस्टमॅटिक पद्धतीने चाललं आहे आणि याच्यामध्ये बदल करण्याचं सामर्थ्य किंवा एकही पर्याय इकडली तिकडे करण्याचं कोणाचंही सामर्थ्य नाही. त्या ठिकाणी प्रत्येक जीव हा अपंग आहे. म्हणजे स्वतःच करण्यासाठी देखील आणि परामध्ये देखील काही करण्यासाठी याची काहीही त्या ठिकाणी स्वतंत्रता नाही आहे. दुसऱ्याचा हा करू शकत नाही असा हा प्रत्येक वस्तूचं स्वातंत्र्य इथे अबाधित रीतीने मान्य केल्या गेलेला आहे. आणि तो आत्मा अन्य कोणत्याही द्रव्यास उत्पन्न करू शकत नाही. त्यामुळे तो कोण्या अन्य द्रव्याचं कारणही नाही. कारण कर्माच्या आश्रयाने कर्ता होतो. कर्ता कर्म व्यवहार, काहीतरी कार्य निर्माण झालं असेल, काहीतरी कर्म दिसत असेल, त्या ठिकाणी तो त्याचा कर्ता म्हणता येतो. ज्या ठिकाणी कार्यच काही दिसत नाही, जे अनादी आहे, स्वयंभू आहे, त्या ठिकाणी काही कार्यच दिसत नाही, तर आम्ही हा कर्ता कर्म संबंध पण लावू शकत नाही. आणि तसेच कर्त्याच्या आश्रयाने कर्म उत्पन्न होतात असा नियम असल्यामुळे अन्य प्रकारे कर्ता कर्माची सिद्धी दिसून येत नाही. तसंच जो कर्ता आहे तो कर्ताच त्याच्याच सारखं कर्म त्या ठिकाणी निर्माण होतं, दुसरं होऊ शकत नाही. आणि म्हणून दोन द्रव्यांमध्ये कर्ता कर्म संबंध आम्हाला मानता येत नाही. अत्यंत महत्वाच्या अशा वस्तू स्वरूपाचं कथन करणाऱ्या या गाथा आहे. आणि म्हणून सर्व विशुद्ध अधिकारामध्ये पहिल्यांदा सांगितलं की जगामधली वस्तू व्यवस्था चालते कशी, जग कसं आहे. 6 द्रव्यांनी मिळून ते बनलेलं आहे. प्रत्येकाचं अस्तित्व स्वतःच्या आपल्याच अस्तित्वामुळे आहे. तो आपल्या अस्तित्वासाठी दुसऱ्या कुणावरही अवलंबून नाही.
तो पराधीन नाही, तो अत्यंत स्वाधीन आहे. ही गोष्ट या गाथांमध्ये सांगितली. टीका पहा. प्रथमतः तर क्रमाने नियमित आपल्या परिणामांनी. महत्वाचे शब्द या ठिकाणी आलेले आहे की क्रमाने नियमित, म्हणजे क्रम आहे, एक व्यवस्थित क्रम आहे आणि हा नियत आहे. त्या दृष्टिकोनातून क्रमाने नियमित असे जे परिणाम होतात आहे. जर समजा आम्ही हा क्रमनियमितता मांडली नाही तर आम्हाला काय होईल, उतावळपणा कधी कधी संभवू शकेल. समजा आम्ही ज्वारीचं बीज जमिनीमध्ये पेरलेलं आहे आणि ती ज्वारी अंकुरित होण्यासाठी त्याला तो क्रम त्या ठिकाणी पूर्ण करावाच लागतो. त्या ज्वारीचं ते अंकुर, त्यातून अंकुर फुटेल, बाहेर कोपल पडेल, वाढ होईल, मोठं होईल, ती प्रक्रिया पूर्ण करेल आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्याला कणीस धरेल आणि मग ज्वारी पूर्णतः आम्हाला प्राप्त होईल. म्हणजे एवढा त्याचा क्रम, ही नियमितता त्या सगळ्या पर्यायींच्या चाकोरीमधून त्याला जावं लागणार आहे. म्हटलं आज आम्ही ज्वारी पेरली आणि आम्हाला उद्याला फसल मिळाली पाहिजे असं जगामध्ये संभवनीय नाही. विशिष्ट कालावधी त्या ठिकाणी जावा लागणार आहे. म्हणून हे सगळं क्रमनियमिततेने होणार आहे. आम्ही कितीही कार्य केलं, धडपड केली आणि काहीही आम्हाला करायचं असेल, साधी जगामध्ये आम्ही जी पोळी करतो, ही पोळी जरी आम्हाला करायची असेल तर आम्हाला त्या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागतं. गहू घ्यावे लागतील, वेचावे लागतील, बारीक करावे लागतील, भिजवावं लागेल, लाटावी लागेल, भाजावी लागेल, शेकावी लागेल. या सगळ्या प्रक्रिया केल्याशिवाय, म्हणजे ही क्रमनियमितता म्हणायची याला. आणि या क्रमनियमिततेच्या चाकोरीतूनच त्या द्रव्याचं कार्य त्या ठिकाणी दिसत आहे, होत आहे. ही सगळी वस्तू व्यवस्था अशाच रीतीने चाललेली आहे. म्हणून प्रथमतः तर क्रमाने नियमित आपल्या परिणामांनी उत्पन्न होणारा जीव हा निश्चयाने जीवच आहे, अजीव नाही. म्हणून त्याच्याकडे पाहिल्यानंतर आम्ही हा जीवच आहे, चेतन रूपच आहे, तो चेतनेचंच कार्य करतोय, त्याच्या ज्ञान दर्शनच आहे, हा निर्णय आणि निश्चय आम्हाला करता येतो. कारण प्रतिनियत असलेल्या पर्यायीमध्ये देखील त्याचा तो ज्ञान स्वभाव, त्याचं ते चैतन्य पूर्णतः आम्हाला दिसत आहे, होतो आहे तो तशा रूपाचा. आणि म्हणून ते जीव द्रव्य त्या रूपाचंच आहे आणि म्हणून तो अजीव रूप नाही. तसेच क्रमाने नियमित आपल्या परिणामांनी उत्पन्न होणारा अजीव निश्चयाने अजीवच आहे, जीव नाही. जसं जीव द्रव्याबद्दल आम्ही सांगितलं तसं आम्ही अजीव द्रव्याबद्दल देखील बोलू शकतो की अजीव द्रव्य जे आहे, कारण दोनच याच्यामध्ये विभागणी केली, जीव आणि अजीव. पहिल्यांदा तर मग अजीवाचे भलाई 5 भेद करू, पण पहिल्यांदा तर जे जग विभाजित केल्या गेलं ते 2 याच्यामध्ये, जीव न्यायक तत्व आणि जड तत्व. आणि जे अजीव द्रव्य आहे ते अजीव रूपच आहे, तेही आपल्या परिणामांनी प्रतिसमय होते आहे आणि त्यामध्ये देखील ज्ञान गुण नाही, चैतन्य नाही, ते अजीव रूप आहे. ही उपपत्ती तिथे आम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून निश्चयाने ते अजीव आहे, न जाणणार आहे, जडरूप आहे, आमच्या ज्ञानाचा विषय बनणार आहे, ज्ञेय आहे, हे आम्ही म्हणू शकतो. याचा पुढचा भाग आपण उद्याला बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.